नमस्कार. जेवल्यानंतर ढेकर येणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, परंतु नुसत्या जन्मलेल्या बाळाकडून किंवा लहान मुलांकडून ढेकर काढणे अतिशय कठीण काम आहे. जेव्हा बाळाला दूध पाजल्यानंतर बाळ ढेकर देतं, तेव्हा आईला स्तनपान योग्य झाले आहे याचे समाधान मिळते. बाळाला दूध पाजल्यानंतर बाळाचा ढेकर कसा काढावा याची माहिती पालकांना असणे गरजेचे आहे, कारण यावरच बाळाचे आरोग्य अवलंबून असते. बाळाला स्तनपान केल्यानंतर बाळाला ढेकर कसा काढावा याच्या काही पद्धती आहेत, परंतु याची माहिती बऱ्याच महिलांना नसते. बाळाला दूध पाजताना कसे धरावे इथपासून ते बाळाचा ढेकर कसा काढावा याची माहिती पालकांना असणे गरजेचे आहे. नमस्कार. मी डॉक्टर स्मिता पाटील, द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र. मी डॉक्टर स्मिता पाटील. दूध पाजल्यानंतर बाळाला ढेकर कसा काढावा याच्या काही पद्धती आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये या पद्धती आपण जाणून घेणार आहोत. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेवण केल्यानंतर आपल्याला ढेकर न आल्यास आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. बाळांच्या बाबतीत देखील असेच घडू शकते. बाळाने स्तनपान केल्यानंतर जर ढेकर दिले नाही तर त्याला पोटासंबंधीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. स्तनपान करताना किंवा बाटलीने दूध पिताना बाळ हवा देखील तोंडावाटे शरीराच्या आत घेते. हे हवेचे बुडबुडे बाळाच्या पचनसंस्थेमध्ये जाऊन अडकतात आणि त्यामुळे बाळाला अस्वस्थ वाटू लागते. पचनसंस्थेमध्ये आणि अन्ननलिकेमध्ये अडकलेली ही हवा बाहेर काढण्यासाठी बाळाने ढेकर देणे गरजेचे आहे, अन्यथा बाळाची चिडचिड होऊ शकते. पचनसंस्थेमध्ये अडकलेला वायू तोंडावाटे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेलाच ढेकर असे म्हणतात. बाळाने ढेकर न दिल्यास काय होऊ शकते? बाळाला दूध पाजल्यानंतर बाळाने ढेकर न दिल्यास बाळाच्या पचनसंस्थेमधील हवा बाहेर येणार नाही. परिणामी बाळाचे पोट रिकामे होण्यास समस्या निर्माण होईल. या उलट बाळाने दूध पिल्यानंतर जर ढेकर दिला तर बाळाला रिकामे झाल्यासारखे वाटेल. त्यामुळे बाळाला पुन्हा थोड्या वेळाने पुन्हा स्तनपान करणे शक्य होईल. दूध पाजल्यानंतर किंवा इतर अन्नपदार्थाचे सेवन केल्यानंतर बाळाने ढेकर न दिल्यास बाळाला उलटी होण्याची शक्यता असते. स्तनपानाऐवजी बाटलीने दूध पिणाऱ्या मुलांकडून ढेकर काढणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण स्तनपानादरम्यान बाळाच्या पोटामध्ये हवा जाण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. बाळांकडून कोणत्या वेळेस ढेकर काढणे गरजेचे आहे? 1. स्तनपान केल्यानंतर बाळाकडून आठवणीने ढेकर काढून घ्यावा. 2. स्तनपान करताना मध्येच बाळाला अस्वस्थ वाटत असल्यास बाळाचा ढेकर काढावा. 3. स्तनपान करताना किंवा बाटलीने दूध पिताना बाळ मध्ये सडू लागल्यास बाळाचा ढेकर काढावा. 4. बाळाने दूध पिणे मधीच थांबवल्यास बाळाचा ढेकर काढावा. आणि 5. बाळाच्या पोटात गॅसची समस्या निर्माण झाल्यास बाळाला ढेकर देणे गरजेचे आहे. दूध पाजल्यानंतर बाळाला ढेकर देताना बहुतांश वेळा बाळ हे उलटी करतात. अशा वेळेस घाबरून जाऊ नका. बाळाने दुधाची उलटी करणे ही एक नैसर्गिक बाब आहे आणि ही बाळाच्या आरोग्यासाठी चांगले देखील आहे. बाळांकडून ढेकर कसे काढून घ्यावेत? दूध पाजल्यानंतर बाळाकडून ढेकर काढून घेणे अतिशय कठीण काम आहे, परंतु काही योग्य पद्धती अवलंबल्यास बाळ सहजपणे ढेकर देईल. 1. बाळाला खांद्यावर उभे धरा. बाळाला खांद्यावर उभे धरा, जेणेकरून बाळाची हनुवटी ही तुमच्या खांद्यावर येईल. बाळाच्या मानेला एका हाताने आधार द्या आणि दुसऱ्या हाताने बाळाच्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवा. असे केल्याने बाळाच्या पोटातील गॅस बाहेर येण्यास मदत होईल आणि बाळ ढेकर देईल. 2. बाळाला तुमच्या मांडीवर पालथे झोपवा. बाळाला तुमच्या मांडीवर पालथे झोपवा आणि एका हाताने बाळाच्या हनुवटीला आधार द्या आणि दुसऱ्या हाताने बाळाच्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवा. हे करत असताना बाळाचे डोके खालच्या बाजूला जास्त झुकणार नाही याची काळजी घ्या. बाळाला तुमच्या पायांवर बसवणे. बाळाला तुमच्या पायांवर बसवा आणि बाळाच्या हनुवटी थोडीशी किंचितशी खालच्या बाजूला झुकवा आणि दुसऱ्या हाताने बाळाच्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवा. असे केल्याने बाळ सहजपणे ढेकर देईल. बाळ दूध पिजल्यानंतर बाळाला ढेकर करताना या पद्धती अवलंबल्यास बाळ सहजपणे ढेकर देईल. कधी कधी एका पद्धतीमध्ये बाळ ढेकर देत नाही. अशा वेळेस बाळाला एकाच पोझिशनमध्ये न ठेवता तुम्ही दुसरी पद्धत अवलंबू शकता. जर तुमच्या बाळाला सतत गॅस होत असेल, परंतु तुमचे बाळ हे योग्य पद्धतीने स्तनपान करत असेल, बाळ सतत रडत नसेल, बाळ हसत खेळत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण लहान बाळांमध्ये पचनसंस्था ही पूर्णतः विकसित झालेली नसते. त्यामुळे बाळाला वारंवार गॅसचा त्रास निर्माण होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक वेळेस स्तनपान केल्यानंतर बाळाचा ढेकर काढणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला कधी घेतला पाहिजे? 1. बाळाला 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप असेल तर. 2. बाळाला सारखे सारखे जुलाब होत असतील तर. 3. बाळाला संडासमधून रक्त पडत असेल तर. 4. बाळाला पोटामध्ये जास्तच गॅस झाला असेल आणि त्यामुळे बाळ कंटिन्यूअस रडत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आपल्या बाळाला दूध पुरत आहे की नाही, बाळाची भूक भागत आहे की नाही, ही प्रत्येक आईला सतावणारी गोष्ट असते. बहुतांश वेळा चिंता, काळजी, तणाव किंवा सकस आहार न मिळणे यामुळे स्तनदा आईचे दूध कमी होऊ शकते. आईचे दूध वाढवण्यासाठी आईने कोणते अन्नपदार्थ खावेत यासाठी चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की बघा. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये बाळाला ढेकर न दिल्यास बाळाला कोणता त्रास होऊ शकतो, बाळाला ढेकर हा कसा काढावा हे आपण पाहिले. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.